स्वागत आहे. महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि अधिकारी यांचे हार्दिक स्वागत. हा अभ्यासक्रम केवळ खास तुमच्यासाठी तयार करण्यात आला आहे. शिक्षकांसाठी जनरेटिव्ह AI साधनांचा शोध. काय झालं? तुम्ही थोडे तणावग्रस्त दिसताय. मी या AI साधनाचा वापर करून माझ्या पाठासाठी एक चित्र प्रतिमा बनवण्याचा प्रयत्न करतेय, पण हे काहीतरी विचित्रच परिणाम देतंय. थांबा, तुम्ही विषय साहित्य तयार करणाऱ्या AI साधनाने चित्रप्रतिमा तयार करायचा प्रयत्न करत आहात का? हो बहुतेक. सांगा बरं, तुम्ही स्क्रू लावण्यासाठी पान्हा वापराल का? नाही, त्यासाठी तर स्क्रू ड्रायव्हरच लागतो. बरोबर. आणि बोल्ट घट्ट करायला हातोडा वापराल का? असं कसं? त्यासाठी तर पानाच लागतो. आपल्याकडे तर जनरेटिव्ह AI चा संपूर्ण टूल बॉक्स आहे. मग चुकीचं AI साधन वापरायचं काय बरं कारण? फक्त कोणतं साधन कधी वापरायचं हे ओळखणं गरजेचं आहे. अरे खरंच? म्हणजे मुद्दा फक्त AI वापरायचा नाहीये, तर योग्य प्रकारचं AI साधन निवडण्याचं आहे. अगदी बरोबर. चला तर मग आपला AI टूल बॉक्स उघडूया आणि आज काय काय आहे ते पाहूया. मॉड्यूल 1 च्या तिसऱ्या व्हिडिओत तुमचं स्वागत आहे. आजची अध्ययन निष्पत्ती योग्य AI साधनांची ओळख करून घेणे आणि ती स्वतःच्या अध्यापन पद्धती अधिक प्रभावी बनवण्यासाठी कशी वापरता येतील हे प्रत्यक्ष पाहणे. या व्हिडिओमध्ये आपण नेमकं तेच करू. आपण विविध AI साधनांचा आढावा घेऊ आणि त्यांची वर्गातील विविध कार्यानुसार विभागणी करू, जसं की पाठ टाचण बनवणे, सादरीकरण तयार करणे, व्हिडिओ बनवणे, भाषांतर करणे, प्रश्न मंजुषा आणि इतर बरंच काही. म्हणजेच तुम्ही योग्य कामासाठी योग्य साधन पटकन निवडू शकाल. उपयोजिता उदाहरण 1. पाठ टाचण तयार करणे आणि वर्गपूर्व तयारी. एक प्रभावी साधन म्हणजे मॅजिक स्कूल. हे काही सेकंदात पाठ टाचण, कृतीपत्रिका, प्रश्न मंजुषा आणि अगदी शैक्षणिक क्रियांची कल्पना तयार करू शकतं. तुम्ही फक्त एक विषय द्या, जसं की हाच्यांची बेरीज, आणि हे साधन तो विषय शिकवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या पद्धती सुचवतो. तुम्ही पाठ योजना तयार करण्यासाठी सहज वापरू शकता अशी काही प्रीमियम म्हणजे मोफत वा प्रीमियम AI साधने: मॅजिक स्कूल, एडुएड, क्युरीपॉड, कॅनवा मॅजिक, राईट टू टीच. उपयोजिता उदाहरण 2. सादरीकरण तयार करणे. सादरीकरणासाठी gamma.ai किंवा कॅनवा मॅजिक डिझाइन यासारखी साधने काही सेकंदातच आकर्षक आणि रंगीत स्लाइड्स तयार करतात. फॉन्ट आणि आराखडा बदलण्यात तासनतास घालवण्याची गरजच नाही. सादरीकरणे तयार करण्यासाठी वापरता येणारी काही मोफत आणि प्रीमियम AI साधने पुढील प्रमाणे आहेत: गामा, कॅनवा प्रेझेंटेशन, स्लाइड्स गो, अलायना स्लाइड जनरेटर. उपयोजिता उदाहरण 3. व्हिडिओ तयार करणे. ॲनिमेकर किंवा इन व्हिडिओ यांसारखी साधने लहान आणि आकर्षक व्हिडिओ तयार करण्यात मदत करतात. कल्पना करा, जर तुम्ही जलचक्र एक साध्या ॲनिमेशनद्वारे शिकवत असाल तर विद्यार्थी निश्चितच उत्साही होतील. व्हिडिओ तयार करण्यासाठी वापरता येणारी काही मोफत AI साधने: इन व्हिडिओ, फ्लेक्स क्लिप, वीड, फ्लिकी, पिक्टोरी. उपयोजिता उदाहरण 4. भाषांतर आणि भाषा सहाय्य. जर तुम्हाला हिंदी, मराठी किंवा इंग्रजीमध्ये समजवायचं असेल तर गुगल ट्रान्सलेट किंवा DeepL यांसारखी साधने काही क्षणातच साहित्य किंवा भाषणाचं भाषांतर करण्यात मदत करतात. भाषा आणि भाषांतरासाठी वापरता येणारी काही मोफत AI साधने: मायक्रोसॉफ्ट ट्रान्सलेटर, लिंकबॅनेक्स, DeepL. उपयोजिता उदाहरण 5. भाषेची तपासणी. ग्रॅमरली किंवा क्विलबॉट यांसारखी AI साधने व्याकरण तपासतात, वाक्य अधिक चांगल्या प्रकारे मांडतात
आणि विद्यार्थ्यांना उत्तम लेखन करण्यास मदत करतात. शिक्षक सुद्धा ही साधने वापरून गृहपाठ जलद तपासू शकतात. भाषा तपासणी आणि सुधारण्यासाठी वापरता येणारी काही मोफत AI साधने: ग्रामरली, लँग्वेज टूल, जिंजर, डीपेल राईट, क्यूटेक्स्ट. उपयोजिता उदाहरण 6. प्रश्नसंच आणि सराव. ChatGPT सारखी साधने काही मिनिटातच सरावासाठी प्रश्न, कोडी किंवा शाब्दिक गणिती उदाहरणे तयार करू शकतात. तुम्ही त्याला सांगू शकता, इयत्ता 2री साठी गोष्टी रूप गणिताचं सोपं उदाहरण तयार कर. विस्तीर्ण भाषा संच, लार्ज लँग्वेज मॉडेल्स म्हणजेच LLM, यावर आधारित काही प्रमुख AI साधने: ChatGPT, Gemini, Copilot, Claude, Perplexity. उपयोजिता उदाहरण 7. वर्गातील सहभाग आणि गंमत. AIच्या मदतीने तुम्ही खेळ किंवा कोडी सुद्धा तयार करू शकता. कहूट सारखी साधनं परस्पर संवादी प्रश्न मंजुषा तयार करतात, ज्या एक गेम शो सारख्या वाटतात आणि विद्यार्थी त्यात मनापासून सहभागी होतात. वर्गातील सहभाग आणि गंमत वाढवण्यासाठी वापरता येणारी काही मोफत AI साधने: कहूट, मेंटीमीटर, क्विझेस, ब्लूकेट, बॅम्बुझल, प्लिकर्स, सॉक्रेटिव्ह. आजची अध्ययन निष्पत्ती आठवते का तुम्हाला? बरोबर, योग्य AI साधनांची ओळख करून घेणे आणि ती स्वतःच्या अध्यापन पद्धती अधिक प्रभावी बनवण्यासाठी कशी वापरता येतील हे प्रत्यक्ष पाहणे. आपण आज पाहिलं पाठटाचण, सादरीकरण, व्हिडिओ निर्मिती, भाषांतर, अभिप्राय, प्रश्नसंच आणि खेळ यासाठी उपयुक्त AI साधने. AI म्हणजे एक मदतनीस जो आपला वेळ वाचवतो आणि अध्ययन अधिक आनंददायी बनवतो. चला तर मग आजचा प्रश्न ऐकण्यासाठी आपल्या क्वेरी बॉटला बोलवूया. वचन द्या आता, पुन्हा कधीही विषय साहित्य तयार करणारा AI साधन वापरून चित्रप्रतिमा बनवायचा प्रयत्न करणार नाही ना? हो, वचन देते. छान. आणि आता येतो आजच्या प्रश्नाकडे. जर तुम्ही शिक्षकांसाठी खास तयार केलेला स्वतःचं AI साधन तयार करू शकलात तर त्याने काय करावं असं तुम्हाला वाटतं? काही सेकंदात वही तपासेल का? किंवा विद्यार्थ्याच्या मातृभाषेत गोष्ट सांगेल का? कल्पना करा, किती अचंबित करणाऱ्या शक्यता आहेत नाही? किती मजेदार आहे. आमच्या सोबत अध्ययनाच्या या प्रवासाबद्दल धन्यवाद. या सोबत आपल्या या मॉड्यूलचं शेवट झालं आहे. पुढच्या मॉड्यूलमध्ये आपण मशीन लर्निंग विषयी शिकणार आहोत. शिक्षकांनो, भेटूया पुढच्या मॉड्यूल